स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर भाऊ इंगळे, या विभागाचे माजी जिल्हा परिषदचे सदस्य विनोद भाऊ खोडे, या संस्थेचे अध्यक्ष आलोकजी कुशवाहा, माजी पंचायत समितीचे सभापती सिद्धार्थ भाऊ बनसोड, श्री बाविस्कर सर, आपल्या वडगाव गाडवेचे उपसरपंच पंजाबरावजी जाधव, सरपंच आमशेदचे नरेंद्र भाऊ जाधव, माजी सरपंच अविनाश भाऊ राठोड, विनोद भाऊ नेमाने, कापडे मॅडम, या शाळेच्या प्राचार्य बंटीजी शहाणे, मोजरचे सरपंच, या परिसरातील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रिय विद्यार्थी, उपस्थित सर्व पालकवर्ग, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी RK इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट व ज्युनियर कॉलेजच्या दिगोरीच्या या कार्यक्रमासाठी मी मनापासून यांना खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी जो काही आमच्या बंजारा समाजाची संस्कृती त्याचं प्रदर्शन आमच्या लहान चिमुकल्या मुलींनी या ठिकाणी केलं, त्यांना सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय सुंदर असा डान्स या ठिकाणी केला। या भागामध्ये गरीब आणि सामान्य शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलांना इंग्लिश माध्यमाचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आमचे मित्र आलोक कुशवाहा यांनी या ठिकाणी या शाळेची मुहूर्तमेढ रोखली। मी आमदार नसताना सुद्धा आमचे मित्र डॉक्टर आलोक यांना सहकार्य माझं प्रामुख्यानं राहिलेलं आहे। आता तर मी या भागाचा खासदार झाल्यामुळं या शाळेच्या प्रगतीसाठी, या शाळेच्या उन्नतीसाठी मी सदैव या शाळे संस्थेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील आणि संपूर्ण असं सहकार्य या भागातील आमच्या गरीब आणि सामान्य माणसाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हा उदात्त हेतू आमचा आहे आणि याच्या पुढे सुद्धा राहील। या परिसरात शेती करणारे आपले सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी आहेत आणि या सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, कारण शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे असं आमच्या राजकीय पुढारी मंडळींनी काम केलं पाहिजे। पक्ष कोणताही असो, संस्था चालक कोणी असो, पण शिक्षणासारखं पवित्र कार्य जर कोणी करत असेल तर आपण सर्वांनी त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे।